नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत रव्याचे लाडू। ते कसे बनवायचे ते पहा। मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे। मी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे आणि 2 वाट्या रवा आणि 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। हे पहा, आता हा 2 वाट्या रवा मी ह्याच्यावर घालून घेतलेला आहे। उरलेलं तूप साईडला ठेवलेलं आहे। हा पहा, बारीक गॅसवर एकदम गुलाबी रंगावर रवा भाजून घेतलेला आहे आणि उरलेलं तूप मी त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे। आता हा रवा व्यवस्थित भाजलेला आहे आणि त्याच्यावर आता थोडंसं मीठ घालणार आहे। किंचितचं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालेलं आहे। हे पहा, आता हे मिक्स करते मी मीठ टाकत आहे। पाहू शकता, विलायची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे। आता ह्याला थोडंसं मिक्स करून आपण 1 वाटी पिठी साखर दळून घेतलेली आहे। मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि ती 1 वाटी पिठी साखर आता मी ह्याच्यावर पुन्हा टाकून घेणार आहे। रवा गरम असतानाच पिठी साखर टाकायची आहे। हे पहा, गॅस बंद करून मी पिठी साखर टाकून घेतलेली आहे। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता, आता मी हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून 1-1.5 तासासाठी मी त्याला साईडला ठेवून देणार आहे। हे पहा, पाहू शकता, हे सारण आता मी मिश्रण आता मी झाकून ठेवणार आहे। 1-1.5 तासांनी ह्याला काढून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपण झाकून ठेवलेलं आहे। 1.5 तास झालेला आहे। आता हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। बारीक रवा असला तरी पण मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित लाडू वळता येतात। आता हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ह्याला सर्व सारण मी दळून घेतलेलं आहे। आता ह्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, हे सारण आता मी काढून घेतलेलं आहे। आता ह्याचे अगदी सहजपणे लाडू वळले जाऊ शकतात। तुम्ही बघू शकता। आता गार्निशिंगसाठी 1 बेदाणा लावून मी हा लाडू वळून घेतलेला आहे। हा पहा, किती पटकन लाडू वळल्या जात आहे। लाडू जर आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आता हा लाडू मी तुम्हाला फोडूनही दाखवणार आहे। हा पहा, किती छान लाडू झालेला आहे आपला। हा खाली बसतही नाही। हे पहा, आता हा लाडू पेड्यासारखा मऊसूत झालेला आहे।